सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व सोलापूर जिल्हा प्रशासनाने घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर रोखण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली असून पंढरपूरमध्ये अशाच एका ठिकाणी धाड टाकण्यात आली। या कारवाईत गॅसचा काळा बाजार उघडकीस आला आहे। राज्यातील पहिलीच घटना घडली असून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात तपासणी पथके कार्यरत आहेत। पंढरपूर तालुक्यात तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकली आहे। या पथकात प्रमुख असलेले विजय तुकाराम बादल, पुरवठा निरीक्षक आणि पुरवठा सहाय्यक उमेश हिंगमिरे यांनी 11 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजता सांगोला रोड महाराज मठासमोर पंढरपूर येथे छापा टाकला। या तपासणी दरम्यान या ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत घरगुती वापरातील 8 सिलेंडर टाक्या, व्यावसायिक वापरातील 5 सिलेंडर टाक्या अशा एकूण 13 सिलेंडर टाक्या जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी गणेश राजू बोरीकर वय वर्ष 24 राहणार पंढरपूर याच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही राज्यातील पहिलीच घटना मानली जात आहे।